छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जी पाटी असते त्या पाटीच्या खाली एका व्यक्तीनं लघुशंका केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। तसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय। आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, हा व्हिडिओ नेमका कधी शूट झाला होता, सोशल मीडियावर नेमका कधी व्हायरल झाला आणि ज्या व्यक्तीनं ही लघुशंका केल्याचा हा सगळा विकृत प्रकार घडलेला आहे, हा नेमका व्यक्ती कोण आहे? काही या संदर्भातला शोध लागलाय का? पोलीस तक्रार झाली आहे का? या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती काय आहे सचिन? याच आठवड्यामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव होतं, मात्र ते बदललं, छत्रपती संभाजीनगर नाव करण्यात आलं। म्हणजे आठवडा देखील उलटलेला नाहीये हे नाव बदलून। तर हे नाव जे पाटीवर लिहिलेलं आहे तर ते नावाच्या खाली एक विकृत लघुशंका करताना पाहायला मिळतोय। अक्षरशः त्या व्यक्तीला काही जण गरडा आहे, त्या ठिकाणी काही जण उभे आहेत, ते सांगतात की अशा प्रकारे कृत्य करू नको, तर काही जण याला भाग पाडतात की काय, असा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो। या संदर्भात सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तेजीनं समोर आलाय। मात्र एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अस्मिता म्हणून सांगितलं जातं, एक मोठा त्यांचा इतिहास आहे। मात्र दुसरीकडे अशा प्रकारचं जे काही कृत्य केलं जातंय त्यामुळे तीव्र भावना ज्या आहेत ते काही हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या दुखाल्याचं ऐकायला मिळतंय। आपल्याला त्यांनी बोलताना सांगितलं की हे प्रकार जे आहे ते अतिशय खेदजनक आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी। आणि या संदर्भात पोलिसांना अद्याप माहिती मिळाली की नाही हे स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र तो व्यक्ती कोण होता हे सुद्धा समोर आलेलं नाहीये। ठीक आहे सचिन, असेच जोडलेले राहा, मी येणार आहे पुन्हा एकदा आपल्याकडे। आपल्या सोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे देखील आहेत, माजी खासदार आहेत ते, आणि त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खैरे साहेब, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरच्या पाटीच्या खाली एक हा व्यक्ती जो एक प्रकारची विकृत मानसिकता आहे की काय असं वाटतंय, लघुशंका करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, आपली पहिली प्रतिक्रिया? मी आता पाहिलं, मी आपल्या लोकशाहीमध्ये पाहतोय तो कोण व्यक्ती आहे माहित नाहीये, कोण माथेफिरू आहे का कोण आहे, त्याला धरून ठोकलं पाहिजे खरं म्हणजे। अशा पद्धतीने त्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या त्या पाटीच्या खाली जर त्या ठिकाणी हा करत असेल, म्हणजे याचा काही उद्देश काय आहे? एक तर त्या ठिकाणी हे छत्रपती संभाजीनगरचे आंदोलन व्हावं, रेल्वेचं स्वतः आमच्या महिला आघाडीने एका वेळ माझी मिसेस पण त्यामध्ये होती, त्यांनी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नाव कट करून संभाजीनगर केले, त्यांना जेल पण झाली होती आणि नंतर निर्दोष सुटलंय। इतकं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो, हे करतो, आणि हा कोण माणूस त्या ठिकाणी आला। मी आता तुमच्या मला समाजाबरोबर मी आता तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून घेतो, स्टेशन मास्तर असतील, बाकी कोण सुप्रिंटेंडेंट असतील किंवा अजून त्या ठिकाणी आरपीएफचे लोक असतील, त्यांना बोलतो हा कोण आहे, त्याला पकडा सापडतो। नाही पण खैरे साहेब, छत्रपती संभाजीनगरमध्ये असे प्रकार होत आहेत आणि एकीकडे ज्या उर्दू नावाच्या मध्ये हे लिहिलं गेलं होतं छत्रपती संभाजीनगर, ते लिहिलं जाऊ नये यासाठी एकीकडे आंदोलनं झाली, पण त्याच ठिकाणी त्या पाटीच्या खालीच लघुशंका केली जाते। म्हणजे काय ही विकृत मानसिकता, काय म्हणायचं याला नेमकं? नाही, विकृत मानसिकता ही काही लोकांनी मुद्दाम त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्यासाठी केलं असेल, पण या ठिकाणी मी तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव पहिल्यापासून 8 जून 1985 पासून आम्ही घेतोय, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही या नावाला त्या ठिकाणी ते मान सन्मान देतो। ते नावाच्या पाठीच्या खाली जर कोणी करत असेल तर ते योग्य नाहीये, म्हणजे ठोकलं पाहिजे। या लोक जो कोण मुलगा असेल त्याला ठोकलं पाहिजे। शोधतो आम्ही पण शोधतो आणि त्याला शोधून त्या ठिकाणी त्याचा समाचार घेतो, पोलिसांना सांगतो, आरपीएफ वाल्यांना सांगतो, ताबडतोब या। आणि वेदांतनगर पोलीस स्टेशनला पण मी आता ताबडतोब आता फोन करायला केला, जोडला तो, आणि इमिजिएटली त्यांनी सांगतो हे बरोबर नाहीये, हा आमचा अपमान आहे, आमने खेदजनक आहे। खैरे साहेब, असे प्रकार होऊ नयेत या पुढच्या काळात, यासाठी नेमका काय पाठपुरावा करणार आपण स्वतः? नाही, पाठपुरावा करणार म्हणजे मी सांगून देणार, आरपीएफच्या लोकांना सांगेल तुमच्या सोरत आहे का, इकडे तिकडे फिरतात फक्त हे लोक। आता किती जरी गाड्या येतात जातात, मग त्यावेळेस कळत नाही का या लोकांना काही? मी आता लगेच लावतो फोन, मी त्यांच्या सिकंदराबाद ऑफिसमध्ये फोन करून सांगणार हे काय लावलं म्हणून, बरोबर लोक ख्याल नाही देत आहे। बरोबर, ठीक आहे खैरे साहेब, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।